त्याच्यात पण भरलेला आहे तांदूळ आणि वापरण्यासाठी एवढं काढून ठेवला कारण इंद्रायणी पण आहे ना, मग एवढंच काढून फक्त वरती आणि मध्येच पाठवून घालून तर बघू शकता इथे मिरची आलेली आहे, इथे इथे बघू शकता. ते संध्याकाळी वेगळं करून सांगितलं. दादाची थोडीशी माहिती दिली की आपण बिना पॉलिशचे घेतले तर काय फायदे आहे आणि पॉलिशचे घेतले. हाय हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम. या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर ना इथे आईने मस्त कोथिंबीर वड्या दिलेल्या त्या स्वतः फ्राय करते. सकाळीच माझ्या पोळ्या वगैरे सगळं झालं आणि ना तेल टाकून ठेवलेलं आहे आणि त्याच्यात ना असे जिरे टाकून देणार मी, मोहरी आणि आपली कोथिंबीर वड्या. कारण मला पोळी सोबत खायचे म्हणून मी असेच टाकते. आणि हेल्दी एकदम कोथिंबीर वडी मस्त पोळी सोबत खाणार मी. चला आता फ्राय करून घेते आणि मग बोलते तुमच्याशी. इथे मस्त फ्राय केलेले आहे आणि आता मी मस्त खाणार पोळी सोबत. पोळी पण असं गरम करून घे. वाव, इतकी भारी झाली ना. आणि असं वाटतं ज्वारी आणि बाजरीचं पीठ टाकेल ते भरून भरून. एकदम हेल्दी आहे, एकदम मस्त. आता मी ना पोळी सोबत खाणार असं. हे माझं जेवण. चला आता जेवण झालं की बोलतेच मी तुमच्याशी. तर ना कपडे काढून ठेवलेले, कपडे टाकायचे, मस्त खाल्ले मुटकुळे वगैरे. तर आता थोड्या वेळाने ना मला तांदूळ भरून ठेवायचे. तर जे काल आपण आणलेले तांदूळ ना, तर तेच भरून ठेवायचे आहे. तर इथे थोडंसं उन्हामध्ये ठेवले होते मी, असं थोडंसं जास्त नाही ऊन, थोडंसं ऊन येत आहे. तर ते मला भरून ठेवायचे आहे. आणि दुसरे आहे ना ड्रममध्ये ठेवायचे आहे आणि उद्या त्याच्यात पुड्या आणून टाकून देईल मी. पण आज मी भरून ठेवेल नुसते. तर थोड्या वेळाने तेच काम करते. तर आणि हे पण केलंय मी आज, मस्त हरभऱ्याची भाजी केलेली बघू शकता इथे. हरभऱ्याची भाजी तर ती खाईल मी थोड्या वेळाने. तेव्हा कसं मुटकोळी खाल्ली तर एकच पोळी खाल्ली होती. आता मग म्हटलं चला अर्धी पोळी खाते, 1.5 पोळी खाते मी दरवेळेस. तर आता अर्धी पोळी मस्त याच्या भाजीसोबत. तर आता मी कपडे लावून देते मशीनला आणि त्याच्यानंतर तांदूळ पण भरून ठेवणार. चला बोलते तुमच्याशी नंतर. तर इथे बाहेर आली, मस्त ऊन आहे. तर जेवण झालं नाही की थंडी वाजते. तर तुम्हाला दाखवायचे आमच्या झाडाचे ना मस्त टोमॅटो तोडले. बघू शकता हे 2 लाल लाल टोमॅटो. अजून एक आहे इथे, एक आहे अजून इथे. आणि ना वालाची शेंगा पण तोडून घ्यायची आहे. तर संध्याकाळी तोडून घेतली. इथे आलेले आहे, इथे आलेले आहे, इथे आलेले आहे, इथे अजून बघू शकता वालाची शेंगा. आणि मिरच्या पण आलेल्या आहेत, तुम्हाला दाखवते मिरच्या. तर इथे बघू शकता मिरच्या, बघू शकता इथे मिरची आलेली आहे. इथे इथे यावेळेस खूप छान मिरच्या आल्या बरं का. इथे बघू शकता अशा सगळीकडे मिरच्या आलेल्या आहे. इथे अशा मिरच्या आलेल्या आहे मस्तपैकी. आणि ह्या टोमॅटोला पण मस्त टोमॅटो येतो एक छोटासा. इथे वालाच्या शेंगा देखील छान आलेल्या आहेत ना, बघू शकता. तर ते संध्याकाळी वेगळं करून घेते. इथे एक भाजी होईल मस्त आलेल्या आहे. लक्ष्मी कमळ पण तिथं छान झालेले ना, बघू शकता. छान मिरच्या आणि वालाची शेंगा आलेली आहे. तोडून घेईल संध्याकाळी. वरती सुद्धा आहे म्हणजे एक भाजी होईल. तर तेच आता थोड्या वेळाने आता ना तांदूळ भरून ठेवते. आणि ना खूप कंटाळा आला होता. जेवण केलं नंतर त्याच्यानंतर TV बघत बसली. म्हटलं चला आता तांदूळ भरून ठेवू. आणि थोडं बाहेर आली उन्हामध्ये, कारण मध्ये घरात इतकी थंडी वाजते ना. तर चला तांदूळ भरून ठेवते. तर इथे ड्रम होता एक रिकामा, याच्यात तांदूळ मी ठेवते. आता हे काढून घेते आणि त्याच्यावर मी हे पॅम्पर्स ग्लास ठेवलेला होता, बघू शकता. असा पॅकेट पिशव्यांमध्ये ठेवला म्हणजे चांगला राहतो तो. इथे हा वेगळा आहे
आणि असं सुद्धा आहे, बघू शकता साईडला, खूप छान आहे. आणि हा व्हाईटवाला आहे जो मी तोडला होता नदीवरून. तर कसं मी बदलत राहते, जेव्हा मला वाटेल तेव्हा चेंज करते. तर चला, ड्रम काढायचं होतं मला याच्यासाठी, आपलं तांदूळ भरण्यासाठी. चला, आणि मुलं खेळताय, आज सुट्टी ना, चाललं खेळणं. तर आता नाही, ड्रम मध्ये भरते. हा खास मी ना तांदळासाठीच आणला होता एवढा. तर याच्यात 30 किलो म्हणजे 2 गोणी मावून जातात, 60 किलो मावून जातात 2 कट्टे. तर हा तांदळासाठी आणलेला मी खास. तर याच्यात एकदम म्हणजे हवाच लागत नाही, असे ड्रम असतात. आणि याच्यात ऑलरेडी एक पुडी आहे, ती आता खाली राहू देते. नवीन पण पुड्या आणावं लागतील, ह्या धान्यामधल्या मी ज्या पुड्या लागतील ना, तर त्या ह्याच आणते नेहमी, कारण मला ह्या खूप आवडतात. त्याच्यात किडे लागत नाही, आळही लागत नाही, काहीच नाही. तर आपण म्हणतो की भातानेच वजन खूप वाढतं. भाताने का वजन वाढतं आपलं? साऊथ इंडियन लोक तर खूप भात खातात, नुसता भात खातात, पोळी तर जास्त खात नाही. भाताची इडली खातात, भात खातात. तर ते का कसं खातात? आपण कसं कुकरमध्ये शिजवतो, महाराष्ट्रातली गोष्ट सांगते मी, कुकरमध्ये शिजवतात आणि जो फेस असतो ना त्याच्यातच जिरतो. तसं साऊथ इंडियन लोक कसे भात करतात? पातेल्यात भात करतात. जसं मी पण पातेल्यातच करते, कुकरमध्ये कधीच करत नाही. पातेल्यात करतात आणि वरची साय असते ना ती पण काढून टाकतात. आता माझी आजीन ते पण तवली असायची अॅल्युमिनियमची, त्याच्यात भात करायची आणि वरची साय यायची ना, अशी जो फेस यायचा ना तो आजी अशी चमच्याने काढून टाकायची चुलीमध्ये. तर असं केलं ना तर आपलं वजन कधीच वाढत नाही. नेहमी पातेल्यात भात शिजवायचा, कुकरमध्ये न शिजवता. तर आणि बिना पॉलिश, एक मेन म्हणजे तुम्ही कशात पण शिजवा, पण बिना पॉलिशचा भात घ्यायचा नेहमी. 3-4 वेळेस पॉलिश झालेली असेल ना तर त्याच्याने वजन वाढतं. आणि बिना पॉलिशचा भात नेहमी खायचा. तर हा माझा बिना पॉलिशचाच भात आहे, फक्त एकच पॉलिश झालेली असेल, त्याचं साफ झालेलं असेल. पण असे 3-4 पॉलिश झालेले असतात जेव्हा मॉलमध्ये, दुकानामध्ये, मार्केटमध्ये. तर हा बिना पॉलिशचा तुम्हाला दाखवते. असं येलो दिसतो तांदूळ, बघू शकता, असा याला म्हणता बिना पॉलिशचा. तर मी तोच नेहमी आणते, जो घरचा असतो ना शेतकऱ्यांचा, तो बिना पॉलिशचा असतो काढलेला भात. तर याला बिलकुल पॉलिश झालेली नाहीये. आणि तुम्हाला पॉलिशवाला भात सुद्धा दाखवते, जो मी मॉलमधून आणलेला आहे, तो सुद्धा नंतर दाखवेल. तर आता मी ना हे भरून घेते आणि याच्यामध्ये नंतर मी पुड्या आणून ठेवणार, काय म्हणता आपल्या, ज्याला आळी वगैरे लागत नाही ना. तर गोणीमध्ये असला ना तर आता कसं हिवाळा चालू आहे, लगेच जाळ लागण्याची शक्यता, म्हणून मी ना भरून ठेवते ड्रम मध्ये. भरलेला आहे तांदूळ आणि वापरण्यासाठी एवढं काढून ठेवला, कारण इंद्रायणी पण आहे ना, मग एवढंच काढलं मी फक्त वरती आणि ड्रम मध्येच बाकीचे घालून ते. तर याच्यात आता मी बघू शकता भरून ठेवलेला आहे. आता ही गोणी मला ना याला कामात येईल, दळणाला, कारण दळणाची गोणी माझी खराब होऊन गेली होती. तर मस्त गोणी आहे पातळ. तर बघू शकता एवढा तांदूळ बसला, 30 किलो भरपूर बसलाय, एवढा बसलाय, बापरे. तर अजून म्हणजे याच्यात 10 किलो बसेल फक्त, म्हणजे 30, 40, 50 किलो बसेल एवढा भात. तर इथे बसवलेला आहे. चला बोलते नंतर. आता बाकीचा मी भरून घेते तांदूळ. तर तुम्ही बघितलं असेल मी ड्रम मध्ये भात भरून ठेवलेला आहे तांदूळ, एवढा खाण्यासाठी ठेवला बाहेरच. तर तुम्ही ओळखला असेल जो असतो ना, काय म्हणता, येलो, तर तो बिना पॉलिशचा असतो. आणि तिथे अजून एक हातसडीचा, तर तो एकदम प्युअर बिना पॉलिशचा होता. तर तो 56 रुपये किलो प्रमाणे होता. हा 55 रुपये किलो प्रमाणे आणलेला आहे मी. तुम्हाला भाव पण दाखवलं होतं. मुलं इतकी गर्दी करताय ना, सुट्टी ना, तर इतकी गर्दी करतात. तर आता याचा आपला इंद्रायणी तांदूळ, इंद्रायणी पण बिना पॉलिशचा भात घेतलेला आहे मी. तर याच्यात मी पापड होते, पापड काढून एवढे पुरले पापड माझे, नागलीचे आणि ते दुसरे कोळंबीचे पापड आहेत. तर आता याच्यात पण ना तांदूळ होते, आधी मी इंद्रायणी ठेवलेले होते, त्यात पण पुडी ठेवली होती, बघू शकता ही.
धान्यामधली. तर त्याच्यामध्ये आता मी हे आपले तांदूळ घालून ठेवते. तर बरोबर 10 किलो मावलेला आहे याच्यामध्ये. आणि हा पण बिना पॉलिशचा आहे. येल्लो येल्लो बघू शकता, दिसत असेल तुम्हाला. इतका छान वास येतोय. तर हा तांदूळ मॉलमध्ये किंवा इतर दुकानांमध्ये ना आपल्याला भेटतो तो 65 किंवा मग 70 रुपयापर्यंत. एकूण 70-65 असेच भाव आहे. आणि हा तांदूळ मी घेतलेला आहे 55 किलो रुपये प्रमाणे तिथून. तर खूप छान तांदूळ भेटतो. थोडंसं फिरणं पण होतं आणि मस्त घेऊन पण आलो. तर मी नेहमी तिथूनच घेते. तर झालेला आहे आणि याच्यात हे माप ठेवते मी तांदळाचं, म्हणजे एकच वाटी एवढी घ्यायची. तर हा इंद्रायणीचा हा दत्तरी आणि मी जो घेतलेला आपला मॉलमधून वाडा कोलम, तो पण छान लागतो, एकदम मोकळा होतो. पण तो खूप पॉलिश केलेला आहे, तुम्हाला दाखवते. तर हा आहे वाडा कोलम. तर हा हे मी 10 किलोची गोळी घेतली. 10 किलोची म्हणजे 700 रुपये प्रमाणे घेतली. तर 70 रुपये किलो प्रमाणे पडतं हा, 70-71 रुपये प्रमाणे. तर वाडा कोलम आहे हा, पण मला भाग खूप आवडतो. पण ना काय म्हणता, असं भेटत नाही इकडे. हा कुठे इगतपुरीकडे तिकडेच भेटेल वाडा कोलम. तिकडे गेलं तिकडून एखादं आहे मी एखादा कट्टा. तर हा एकदम पॉलिश केलेला आहे, तुम्हाला जवळ दाखवते शकता. हा ना भरपूर पॉलिश केलेला तांदूळ आहे, बघू शकता. याला खूप पॉलिश केलेली, एकदम व्हाईट आहे असा. खूप पॉलिश केलेला आहे, एकदम म्हणजे 2-3 पॉलिश केलेला भात आहे हा वाडा कोलम. आणि आपला हा काहीच काय म्हणता पॉलिश केलेला नाही. तुम्हाला हा दाखवते दप्तरी. तर काहीच पॉलिश केलेला नाहीये, बघू शकता. एकदम पिवळसर आहे, लगेच दिसतं. तर आपला हा जिरा तांदूळ आहे, सॉरी दप्तरी नाही, जिरा तांदूळ आहे हा, काहीच पॉलिश केलेला नाहीये. आणि हा आपला इंद्रायणी, तो पण पॉलिश केलेला नाही. तुम्हाला दाखवते असतं ना. तर बघू शकता एकदम पिवळसर तांदूळ आहे हा, पण काहीच पॉलिश केलेला नाहीये. आणि तो एक सडी तांदूळ होता ना, काय तो सुद्धा काहीच पॉलिश, म्हणजे तो बिना पॉलिशच होता डायरेक्ट. तर हा फक्त साफ क्लीन केलेला आहे असा. तिथे ब्राऊन राईस सुद्धा भेटतो तुम्हाला, जर वेट लॉस साठी ब्राऊन राईस तो सुद्धा भेटतो. तर हा इंद्रायणी तांदूळ. आणि हा वाडा कोलम इंद्रायणी आणि जिरा तांदूळ आहे माझ्याकडे सध्या आता अवेलेबल खाण्यासाठी. इथं नुसती विकत आणत होती मॉलमधून वगैरे, तर ते परवडत पण नाही आणि तो भात चांगला लागत पण नाही मॉलमधला. तर आता मस्त भरून ठेवलेला आहे, आता ठेवून देते. मस्त तांदूळ भरून झालेले आहे आणि ठेवून पण दिले मी. आणि तुम्हाला मी फरक पण सांगितला पॉलिश केलेले आणि बिना पॉलिशचे काय फायदा असतो आणि का घेतले पाहिजे आपण बिना पॉलिशचे तांदूळ. तर ते सांगितलेलं आहे तुम्हाला. आता ना थोड्या वेळी चहा करेल. आता वाजले आहेत संध्याकाळचे, हे घड्याळ पण बंद पडलं ना, मला काही कळतच नाही किती वाजले. आता 4:30 वाजले आय थिंक. तर थोड्या वेळाने चहा ठेवेल, 5-5:30ला ठेवेल. आणि आता थोड्या वेळाने ना मी हे पण काय म्हणता शेंगा, बाळाची शेंगा आहेत त्या पण तोडून घेणार आणि थोड्या मिरच्या पण तोडून घेणार. आणि आता कपडे काढते, कपडे वाढ करणे, ते इतक्यात झाले कपडे. तर चला. तर आता कपडे वाटतात घेते. इथे ना ते तुम्हाला दिसत असेल ना लाकडं हे, तर शेकोटी केली होती वैभवने काल, त्याच्यामुळे ते लाकडं ते आहे. तर आता कपडे बाहेर काढून घेते पटापट.
तर कपडे झाली वाळत करून आता ना झाडांना पाणी टाकून देते. ही एवढीच बादली भरून येते, एवढी दोन तीन बादल्या लागतात एवढ्या. तर मारून देते आता. आता झाडांना पाणी टाकून देते. तर आता वाजले आहेत संध्याकाळची 7:30 आणि ना इथे मस्त उडदाचं वरण टाकलेलं आहे आणि भात टाकणार आहे आणि 2-3 पोळ्या करणार फक्त. विहारपुरता मला तर वरण भातच खायचंय. आणि आज चहा पण नाही घेतला, चहा असा पेवाचाच वाटला नाही, एकदम असं ना कस्तरी झालं होतं, म्हटलं नको चहा. तर मग दूध आहे तसंच म्हटलं त्याला उडदाचं वरण थोडंसं फिकं मस्त हिरव्या मिरचीचं लसणाचं करून खाणार. मस्त भात वरण मला खूप आवडतं, जास्तीत जास्त त्याच्यासोबत बाजरीची भाकर आवडते. पण मग भूक पण नाही एवढी ना, सकाळी वरण भात होतं, मुटकुळे खाल्ले तर त्याच्यामुळे मग मला आता भूकच नाहीये. तर म्हटलं चला उडदाचं वरण भात खाईल आणि व्याज आणि कियाला सुद्धा फक्त पोळी करेल. तर पीठ आहेच तसं ठेवलेलं मी सकाळी 2-3 पोळ्यांचं. तर असा प्लॅन आहे. आणि तेच मला वालाची शेंगांनी तोडायचं होतं, पण म्हटलं जाऊ दे आता संध्याकाळ झाली, आता नाही तोडणार, उद्या सकाळी तोडेल. वालाच्या शेंगा नंतर आपलं काय मिरच्या वगैरे तोडून घेणार. तर म्हटलं दे उद्याच तोडेल. तर कसा वाटला आजचा ब्लॉग तुम्हाला? आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल. तर व्हिडिओ इथेच एंड करते. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल. जर आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला तेच मी सांगितलं, तांदळाची थोडीशी माहिती दिली की आपण बिना पॉलिशचे घेतले तर काय ते सांगितलं तुम्हाला. थोडंफार मला तांदळाचा मी थोडंसं अभ्यास केला की का वजन वाढतं आपलं आणि तिकडे का वजन वाढत नाही. तर ही थोडंसं छोटंसं रिझन आहे. पण तुम्हाला तांदूळ घ्यायचे असेल तर तुम्ही नक्की डायरेक्ट मिलमध्ये जाऊन सुद्धा घेऊ शकता, जसे मी घेतले. कुठे कुठे मिल असतात तिथे जाऊन तुम्ही घेतले तरी एकदम छान तांदूळ बिना पॉलिशचे पण तांदूळ भेटतात. तर तुम्ही बघितलं असेल, मी तुम्हाला दाखवले काय भाव असतात मिलमध्ये आणि दुकानात काय भाव असतात ते पण तुम्हाला माहिती आहे. तर तेच सांगायचा प्रयत्न केला ह्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला आय होप तुम्हाला आवडला असेल बघायला ब्लॉग पूर्ण माझा. तर व्हिडिओ इथेच एंड करते. तर भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. तर तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि बाय.